महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही, जनतेच्या विश्वासाचं न्यूज नेटवर्क। महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे म्हाळुंगे दवणेमळा आरुवस्ती बिरदवडी रस्त्याची दुरावस्था। म्हाळुंगे दवणेमळा आरुवस्ती बिरदवडी या मार्गावर महावितरणाकडून काम करण्यात आल्यानंतर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती न केल्यामुळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावर खड्डे, माती व चिखलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे। विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत आहे। महावितरणाच्या कोणत्याही कामाला आमचा विरोध नाही, पण महावितरणाने काम करताना खोदलेला हा रस्ता पूर्ववत करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आज रेटवडे येथील शिवभक्त धनंजय रेटवडे यांच्या घराच्या बाहेरील शेडमध्ये रात्री 2 वाजता कुत्र्याच्या हल्ल्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी कोल्हा दाबा धरून बसला होता। धनंजय रेटवडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वन विभाग अधिकारी तसेच जीवसृष्टी संरक्षण सामाजिक संस्था राजगुरुनगर यांच्याशी संवाद साधून त्यास कळविले। त्यानंतर जीवसृष्टी संरक्षण सामाजिक संस्था राजगुरुनगर आणि वन विभाग कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने त्या कोल्ह्यास पकडण्यात यश आले। त्यावेळी वन परिमंडळ अधिकारी जी.टी. मुके, वनरक्षक के.एस. पवार, वनरक्षक जगदीश वाघमारे, वनमंजूर सखाराम केदारे आणि जीवसृष्टी संरक्षण सामाजिक संस्था राजगुरुनगर उपाध्यक्ष निलेश वाघमारे, सचिव प्रिया गायकवाड, देवराम शिंदे, काजल गायकवाड, ओमकार खुडे, एज बोंद्रे तसेच रेटवडी गावातील ग्रामस्थ यांचाही मोलाचा सहभाग होता। कोल्हा रेस्क्यू करून जंगल आदिवासात सोडून देण्यात आला। या कामगिरीबद्दल वन विभाग कर्मचारी व जीवसृष्टी संरक्षण सामाजिक संस्था राजगुरुनगर यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले। पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक कारवाई, नियमभंग करणाऱ्या दंडात्मक बडगा। पिंपरी चिंचवड चाकण पुणे नाशिक महामार्ग आणि चाकण शिक्रापूर महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरोधात पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। 10 ते 17 ऑगस्ट आणि 21 ऑगस्टच्या दरम्यान चाकण वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली। यामध्ये मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून वाहने चालवणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकीवर कारवाई करण्यात आली। अशा 55 वाहने बेकायदेशीर सायलेन्सर जागीच काढून जप्त करण्यात आले। तसेच पुणे नाशिक महामार्गावर रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 21 बसेस व 37 इतर वाहने आणि 13 रिक्षावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। चाकण वाहतूक विभागाअंतर्गत आम्ही जी आता सायलेन्सर आहेत, मॉडिफाय सायलेन्सर, की जेणेकरून ते रस्त्याच्या वरती जाताना एकदम मोठ्या प्रमाणात आवाज करतात। मूळ गाडीमध्ये असलेला सायलेन्सर जो असतो तो बदलून दुसरा मॉडिफाय सायलेन्सर लावतात। त्याच्यावर आम्ही कारवाई MV ऍक्ट प्रमाणे कारवाई करतो। या कारवाईच्या अंतर्गत आम्ही माननीय आमचे सीपी सर, नंतर ऍडिशनल सीपी सर, आमचे DCP ट्रॅफिक सर, तसेच एबल 3 सर म्हणजे ACP 3 सर इनामदार सर, अशा आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनांप्रमाणे या सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत एकूण 60 मोटरसायकल्स यांच्यावरती कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहे आणि इथून पुढे अशीच ही कारवाई चालू राहणार आहे, जेणेकरून नॉइज पोल्युशन वगैरे होऊ नये, लोकांना वगैरे त्रास होतो त्याचा। शाळा, हॉस्पिटल्स वगैरे असतात, रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात आवाज करत ज्या वाहने जातात त्यांना कुठेतरी आळाचा उद्देश आहे। सरसकट चाकण वाहतूक विभागाअंतर्गत आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे आणि एकूण 60 मोटरसायकल्स यांच्यावरती कारवाई करून सायलेन्सर काढण्यात आलेले आहेत। रिक्षा, ऑटो रिक्षांवरती सुद्धा आहे की सध्या चाकण म्हाळुंगे इथं वाहतूक कोंडीची समस्या बरीचशी आहे, त्याला कारण पण बरीचशी आहेत। त्यातल्या ऑटो रिक्षा जे आहे ते बेशिस्तपणे लावतात, वाहनांना अडथळा निर्माण करतात। तर अशा बेशिस्त वाहन ऑटो रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांच्याकडे युनिफॉर्म नसतो, लायसन्स, नंतर बॅज, परमिट हे चेक करतो। ते चेक व्यवस्थित असेल तर त्यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही। ज्यांच्याकडे ह्या गोष्टी आढळून येत नाहीत हे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही सुद्धा आमची कारवाई चालू राहिलेली आहे आणि पुढे भविष्यात चालू राहणार आहे। आतापर्यंत आम्ही ह्या 13 रिक्षांवर कारवाई करण्यात आलेली आहे आज सकाळपासून, आणि पुढे भविष्यात सुद्धा अशी कारवाई सुरू राहील। मंगेश साबळे यांची तडीबारी रद्द करा, आम आदमी पार्टीचे खेड तालुक्यातील चांडोली फाटामध्ये आंदोलन।
शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते मंगेश साबळे यांच्यावर प्रशासनाने केलेली 2 जिल्ह्यातील तडीपारीची कारवाई तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाने मंगेश साबळे यांच्यावर राजकीय दबावातून सूडबुद्धीने तडीपारीची कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांनी व्यक्त केला. महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही, जनतेच्या विश्वासाचं न्यूज नेटवर्क.